लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शांतीनगर बिऱ्हाड आंदोलनाची कायदेशीर लढाई सुरू. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत उपोषण मागे. MIDC अधिकारी व उद्योगमंत्री उदय सामंतांविरोधात अॅट्रॉसिटीची तक्रार. प्रशासनावर सदावर्तेंची जोरदार टीका. शांतीनगर येथील अतिक्रमण कारवाईविरोधात सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनाने आता नवीन वळण घेतले असून आंदोलनाची लढाई रस्त्यावरून थेट कायदेशीर आणि राजकीय पातळीवर पोहोचली आहे. मंगळवार दिनांक 16 जून रोजी आंदोलनस्थळी भेट देत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी उपोषणकर्ते रवींद्र हिरे व गणेश खंदारे यांचे ज्यूस पाजून उपोषण सोडवले. त्यानंतर बुधवार दिनांक 17 जून रोजी चिंचोळे पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित MIDC अधिकारी दीपक पाटील तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज सादर करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की संविधानाने प्रत्येक नागरिकाला निवारा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र शांतीनगर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत अनेक कायदेशीर प्रक्रियांचे पालन झाले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. उद्योगांच्या हितासाठी गरीब आणि वंचित नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सदावर्ते पुढे म्हणाले, कायदा आणि संविधान हे गरिबांचे सर्वात मोठे संरक्षण आहे. आंदोलनकर्त्यांनी कोणतीही अवास्तव मागणी केलेली नाही. गायरान जमिनींच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश आहेत. अशा जमिनी कोणत्याही उद्योगांना देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सांगितले की 1 जून ते 30 जून या कालावधीत घरांवर पाडकामाची कारवाई करता येत नसल्याचे विविध न्यायालयीन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य आणि निवारा यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच MIDC प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणातील गैरसमज दूर करून नागरिकांना त्यांच्या हक्कांचे घर मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करताना सदावर्ते म्हणाले, आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र आमच्या हक्काच्या घरांसाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करू. नागरिकांना न्याय मिळाल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही. या प्रकरणी राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती देताना सदावर्ते यांनी सांगितले की भुजबळ यांनी पुढील 2 दिवसात भेटीची वेळ दिली आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यांचीही लवकरच भेट घेऊन संपूर्ण प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात सुमारे 1000 नागरिकांच्या तक्रारी दाखल झाल्याचा दावा करत सदावर्ते यांनी प्रशासनाला वास्तव परिस्थितीची जाणीव करून घेण्याचा सल्ला दिला. शांतीनगरमधील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. एकूणच शांतीनगर बिऱ्हाड आंदोलन आता केवळ आंदोलनापुरते मर्यादित न राहता न्यायालयीन, प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरही तीव्र होत असल्याचे चित्र दिसत असून पुढील काही दिवसात या प्रकरणाला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे कष्टकरी आहेत त्या सगळ्यांनी ज्या प्रकारे तक्रारी दाखल केल्यात माननीय मंत्री श्री उदय सामंत आणि रिजनल ऑफिसर MIDC चे श्री दीपक पाटील यांच्या बाबतीमध्ये की कायद्याचा भंग केला गेलाय, कायदेशीर गोष्टी पाळण्यात आलेल्या नाहीत, पावसाळ्यामध्ये तोडता येत नाही तरी तोडकाम केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी विधिलिखित कायदेशीर गोष्टींना बदल देऊन कोणत्या इंडस्ट्रीजवाल्यांचा मर्जी राखण्यासाठी केलं गेलं आहे. परंतु कायदा सक्षम आहे, संविधान सक्षम आहे, संविधान जिंकत असतं आणि संविधान हा गरिबाच्या बाजूने असते आणि त्याच्यामुळे यांनी काहीच गैर मागणी केलेली नाही. उदय सामंतांनी काल सांगितलंय की गैरसमज, तर त्यांनी काय गैरसमज आहे ते दूर करावा आणि त्यांनी हे सांगावं की गायरान जमीन जी कोणत्याच पद्धतीने जे आहे देता येत नसते इंडस्ट्रीच्या कामासाठी, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. आपल्या स्वतःच्या कायद्यात 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत घरं पाडता येत नाहीत हे कायद्यात आहे. काल आम्ही उपोषण जे होतं ते उपोषण 2 जणांचं आम्ही सोडवलेलं आहे, पण बिऱ्हाड मात्र तिथेच असणार आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली, परंतु आम्ही माननीय पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही जायचं कुठं. उद्या आम्ही फुटपाथवर गेलो तरी न्यूसन्स उद्या कोणीतरी म्हणणार. त्यामुळं आम्हाला जे आहे नाईट शेल्टर आहे तुमच्या नाशिकमध्ये उपलब्ध नाही. नाईट सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जेवणाचं ताट सुद्धा सरकारने द्यायचंय, स्वच्छ पाणी सुद्धा सरकारने द्यायचंय. हे लिखित आहे, हे अलिखित नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही जेवण देत नाहीये आंबेली, जर तुम्ही मला स्वच्छ पाणी देऊ शकत नाही, जिल्हाधिकारी असतील किंवा म्हणजे हे असतील विभागीय आयुक्त असतील किंवा MIDC असतील, टॉयलेटची व्यवस्था करत नाहीत, उद्यापासून शाळा चालू झालेल्या आहेत, शाळेत लेकरांना जाता येत नाही, सगळ्या गोष्टी सिरियस आहेत. उद्या मी सुद्धा त्यांचाही गैरसमज दूर करावा, प्लॅन समोर घेऊन बसावं आणि आमच्या हक्काचे घर आम्हाला परत द्यावेत. आम्हाला राजकारण करण्यात इंटरेस्ट नाही, परंतु आमच्या हक्काचं घर मात्र आम्ही सोडणार नाहीत, इंडस्ट्रीवाल्यांसाठी सोडणार नाहीत. आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांशी माझा संवाद झालेला आहे. मी त्यांना ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. माननीय भुजबळ साहेबांनी 2 दिवसामध्ये या बाबतीत जे शिष्टमंडळ आहे त्यांच्या भेटीची सुद्धा वेळ देणार आहेत आणि त्यासोबतच माननीय कुंभचे मंत्री मान्य गिरीशभाईंची सुद्धा निवडणुकीच्या 2 दिवसाची आचारसंहिता संपल्याच्या नंतर या सगळ्या इत्यंभूत गोष्टी आम्ही लक्षात आणून देणार आहोत. आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी उदयला कायद्याचा गैरसमज दूर करून कायद्याच्या प्रमाणे लोकांना घर द्यावं आणि लोकांना जाऊ द्यावं. आम्ही कायदा पाळणारी माणसं आहेत. आज सकाळपासून हजारो तक्रारी उदयच्या विरुद्ध, उदयच्या व्यक्ती म्हणून नाही तर पॉलिसीच्या विरुद्ध पोलीस स्थानकात दाखल होत आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गंभीर आहेत. म्हणजे वेळ शांतन सुचवा मंत्र्यांना एवढं मी म्हणेल. पण आज जर बघितलं तर हे जे लोक आहेत ते बेघर आहेत, यांच्या पुनर्वसनाचे काय म्हणजे पुढे काय? अहो गायरान तुम्ही दुसऱ्याला देताच येत नाही. जास्ती जमीन देता येते, जास्ती जमातीला देता येते. हे सिंध विरुद्ध पंजाब सरकार. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आव्हाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.